करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, दिवस कुणाची बदलत नाही. अहो, प्रत्यक्षात आजची रात्र जर आपण पाहायला गेलो तर उद्या सकाळी दिवस पाहायला मिळणारच आहे. दिवस प्रत्येकाचे बदलतात. म्हणून समर्थ म्हणाले, जीवनात अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ज्याप्रमाणे आनंदी राहायचं असतं, आपण विचार करतो आज मी माझ्या आजच्या दिवसात तरी आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. परंतु काही ना काहीतरी बघा असा प्रश्न उपस्थित राहतो, असा प्रश्न उद्भवतो की दिवसभराचं बघा संपूर्णपणे जो आनंदी असणारा दिवससुद्धा त्या प्रश्नामध्ये निघून जातो. कारण काय असतं, आपल्याला आनंदी राहायचं असतं, आपण ठरवलेलं असतं, पण आपल्याला दुःख देण्यासाठी आहेत ना अनेक माणसं ही पूर्ण वेळ काम करत असतात. त्यासाठी कोणाकडून पैसे मागत नाही आहे, बरोबर की नाही. आपल्या आजूबाजूलाच ही लोक आहेत. आपण सावधान असणं फार गरजेचं आहे. आपण ठरवतो की नाही, आज माझ्या आयुष्यात सुखाचा दिवस मला प्राप्त व्हावा, माझ्या जीवनात कटकट नको, शांतता हवी. परंतु 8 विषय विकार ही जी लोक आहेत ना, हे एक एक प्रश्न असे उद्भवतात, उपस्थित करतात की जेणेकरून आयुष्य व्यर्थ. पण बघा, आपण एखादी दोरी असेल, बरोबर की नाही, त्या दोरीला आपण गाठ मारली तर ती सोडवता येईल, बरोबर की नाही. परंतु काही माणसं अशी असतात ना, अहो प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, विषय विकार आतल्या गाठीचे असतात, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर आपण केला ना, ओळखायचं आहे, दिवस प्रत्येकाचे बदलतात, माणसं बदलतात. हो, माणसं बदलले की समजून जायचं की प्रत्यक्षात सुख आहे तसं दुःखसुद्धा आहे. म्हणून आपण ठरवायचं आहे की मनुष्य देहानं आपलं कर्म हे चांगलंच ठेवायचं आहे. कोणी कसा का वागे ना, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. परंतु आपण स्वतःहून स्वतःचे कर्म चांगले ठेवणं फार गरजेचं आहे. ही समर्थांची शिकवण आहे. कारण पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. समर्थ म्हणाले, कुणी पाहत नाही याचा अर्थ असं नाही आहे ना की त्याचा हिशोब होत नाही आहे. आपल्याला वाटतं की मी वाईट कर्म केली, मी कोणाला वाईट बोललो, मला कोण पाहणार आहे, बरोबर की नाही. अहो, आपला सर्व हिशोब नक्कीच होत असतो. जेव्हा कर्म वसुलीला येते ना, अहो पूर्ण व्याजासकट घेऊन जातं, तेव्हा कोणाचं वशिलासुद्धा चालत नाही. विचार करा. समर्थ म्हणाले, मग एकदा कर्म जेव्हा वसुलीला येतं ना, मग तेव्हा डोक्यावर हात मारत बसतो की हे जर कर्म केले नसतं तर बरं झालं असतं. म्हणून समर्थ म्हणाले, दिवस बदलतात तसे आपले कर्म उत्तमाचे असणं फार गरजेचं आहे. जर उत्तमाचे असतील तर जीवनात कधीच तुला टेन्शन होणार नाही. मनुष्य ध्येयाने आपल्या जीवनात पैसा कमवावा, नक्कीच कमवावा. पण तो इतका सुद्धा कमावून बघा, आपण जसं गोळा करून ठेवतो, पण आपल्या घरातली कोणी जर व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला सुद्धा आपण बघा पैसे खर्च करत नाही, मग काय फायदा. माणुसकी तुटली ना.
बरोबर की नाही? म्हणून विचार करा. माणसाने पैसा नक्की कमवावा, पण शेवटी खर्चसुद्धा तेवढाच नक्की करता आला पाहिजे. नुसता ठेवून उपयोगाचा नाही आहे. आपल्या घरातली व्यक्ती आजारी आहे, त्या व्यक्तीसाठी त्याच्या खर्चासाठी उत्तम प्रकारे आपल्याला खर्च करणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? एखादा आजार झालेला असेल, समर्थ म्हणाले, मग आपल्याला त्याच गोष्टीचं टेन्शन असतं. बरोबर की नाही? म्हणून विचार जर आपण केला ना, तर नक्कीच देवानं खूप सारं दिलेलं आहे. त्यातलं थोडं तरी आपल्याला घेता आलं ना, किंवा घेतलेलं आहे ना, आपण थोडं लोकांना जर देता आलं, तर नक्कीच देणाऱ्याचे हात हजर आहेत. पण प्रत्यक्षात एवढा विचार करा, आपल्याला सर्व काही दिलं असताना आहे ना, जर आपण देत नसू, एखाद्याने बघा, आपले शेजारी लोक असतात, आपल्याला खूप सारं देतात, परंतु आपल्याला द्यायची इच्छा होत नाही आहे. आपण जर त्यांना एखादी वस्तू दिली, तर आपल्याला कुठे काही कमी पडणार आहे का? नाही आहे ना. समजा एखादी बघा साखरेची वाटी त्यांना देऊ केली, त्यांना हवी होती. अहो, ते पुन्हा रिकामी वाटी देऊन येतील का? घेऊन नाही येणार ना, भरलेलीच वाटी घेऊन येतील ना. म्हणजे विचार करा. अहो, देता नाही आलं तरी चालेल, पण माणूस म्हणून जगा हो. माणुसकी म्हणून जगा. देवानं खूप सारं दिलेलं आहे. विचार करा. पण प्रत्यक्षात एवढंच विचार करा की मनुष्य देह मोठा झाला ना, की आपण स्वतःहून बालपण विसरतो. लग्न झालं की बघा, आपण आपल्या आईवडिलांना विसरतो. मुलं आपण आपल्या भावंडांना विसरतो. असं जगून उपयोग आहे, समर्थ म्हणाले. कारण ज्या वेळेला आपण श्रीमंत होतो ना, तेव्हा आपण गरिबीचे दिवस संपूर्णपणे विसरून जातो. आणि बघा, ते सर्व केव्हा आठवतं? जेव्हा आपण वृद्धावस्थेत येतो ना, तेव्हा सर्व गोष्टी आठवतात. सर्व गोष्टींचा आपण विचार करतो. समर्थ म्हणाले, मनुष्य देह लहानाचा मोठा आपल्या आईवडिलांच्या समोरच होत असतो. बरोबर की नाही? एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, पण विचार करा, लहानपणी आपण किती भांडण करायचो. एकमेकांना बघा, आपण मस्ती करायचो एकमेकांशी. एकमेकांना जेव्हा आपण बोलायचो, तेव्हा समोरची व्यक्ती रागावत नसायची. कारण का? आपलं तेव्हा लहानपण होतं. परंतु ज्या वेळेला ज्या आईवडिलांनी आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं बघा प्रत्यक्षात उत्तम रीतीने लग्न पार पाडून दिलं, त्या आईवडिलांना आता विचारत नाही आहे. मग उपयोग काय? बघा, ज्या भावा बहिणींना विचारायचं, परंतु आता मुलं झाली, मुली झाल्या, आता भावंडांना सुद्धा विसरला. मग उपयोग काय? समर्थ म्हणाले, दिवस बदलतात हो. आपल्याला वाटतं मला आता सर्व प्राप्त झालेलं आहे, माझे सर्व आता गरिबीचे दिवस दूर झालेले आहेत, माझ्या वाटेला पूर्णपणे आता श्रीमंतीचे दिवस पाहायला मिळालेले आहेत. परंतु श्रीमंती कुठली हो? पैसा आहे म्हणून श्रीमंती नाही आहे. खरी जर तुला श्रीमंती पाहायची असेल ना, तर ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर उभं राहून खरी श्रीमंती ही सामर्थ्याची. आयुष्यात किती पैसा कमवला ती श्रीमंती नाही आहे. आयुष्यात किती माणसं जोडलीस ही श्रीमंती. म्हणून विचार करा. आजचा दिवस तुम्हाला उद्या पाहायला मिळणार नाही आहे का? मिळेल? अहो, सेकंदाला बघा, वेगवेगळे विचार, वेगवेगळे रस्ते पाहायला मिळतात. बरोबर की नाही? सगळ्यांना आनंदी ठेवायच्या नादात आपणच आपली किंमत कमी करतो आणि आपणच शून्य होऊन जातो. लक्षात ठेवा.
ज्याप्रमाणे एखादं आपण कागदावर लिहित असताना त्या कागदावर काही चुकलं तर पेनाने आपण रेष मारतो किंवा तो कागद तरी फेकून देतो. पण एखाद्याच्या आयुष्यात जर बघा एखादी व्यक्ती चुकीची आली ना तर आयुष्याच्या पत्रावाल्या होता तो. लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले आयुष्य चांगले आहे, सुंदर आहे, जगता आलं पाहिजे, परंतु मीपणा नको. बरोबर की नाही? कारण आपल्यामध्ये सर्वात मोठा शत्रू काय आहे? आपण पाहतो, वाचलंय, ऐकले तर आपला आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे. परंतु सर्वात मोठा जर काही असेल तर मानवी नात्यांमध्ये तर गैरसमज हा सर्वात मोठा आहे. म्हणून विचार करा. समर्थांनी आपल्याला सुंदर निरूपणसुद्धा प्राप्त करून दिलेलं आहे. आपल्याला बदलायचं आहे. जे बदलता येईल ते बदला आता. त्याचा स्वीकार करा, परंतु स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. बरोबर की नाही? सुख आणि दुःख कोणाकडेच बघा थांबत नसतं. का थांबतं? की बाबा मी आज तुझ्या दिवसाला आलेलो आहो, उद्यापासून मी तुझ्याच इथे राहणार आहे, असं आहे का? नाही आहे. त्याच्या वाटेला सुख आहे ना, उद्या त्याच्या वाटेला नक्की दुःख आहे. बरोबर की ना? आज माझ्या वाटेला दुःख आहेत ना, तो का आपल्या घरी तिथेच वस्तीला राहणार नाही आहे. नंतर सुखाचा दिवस आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी काय करता आलं पाहिजे? हातावर हात ठेवून जर आपण बसलो तर सुखाचे दिवस पाहायला मिळतील का? नाही आहे. त्यासाठी उत्तमाचे कर्म करणं गरजेचं आहे. जर चांगले कर्म केले तर चांगली फळं पाहायला मिळतील. म्हणून समर्थ म्हणाले विचार करा. जगामध्ये साध्या सरळ माणसांची किंमत ही शून्य पाहायला मिळते. पण जे खोटे बोलतात, धोका देतात, भ्रष्टाचार करतात, त्यांना मात्र लोक बघा सर्रासपणे विचारत असतात. कारण चांगल्या रस्त्याने जेव्हा माणसं जात असतात ना तेव्हा गतिरोधक पाहायला मिळतं. परंतु चांगल्या माणसांना विरोधक का असतात? बरोबर की नाही? म्हणून लक्ष समर्थांनी सुंदर भाग दिले ना, आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे. प्रत्येकाच्या दिवसामध्ये नवनवीन आपल्याला नवनवीन बोध आपल्याला प्राप्त होत असतात. आपली ऐकण्याची तयारी असणं गरजेचं आहे. कारण का? कारण जर विचार जर केला ना, काही लोकांना आयुष्यात जास्त स्थान दिलं की ती कारस्थान करायला मोकळी होत असतात. म्हणून लोकांच्या जवळ जास्त जाऊ नका. जेव्हा काम असेल तेव्हाच जा. आणि जर तुम्ही त्यांच्या बघा आयुष्यात जास्त वेळा जात असाल तर तीच लोक पुढे कारस्थान करायला मोकळी होतील. म्हणून लक्षात ठेवा, काम असेल तेव्हाच आपण नक्की जा. आपण रिकामटेकडे आहोत असं लोकांना दाखवू नका. कारण का होतं, गैरसमज होऊन जातं. सगळं काही विकता येईल, विकत घेता येईल, पण कुणाचं मन आणि भावना विकत घेऊ शकत नाही ना. का घेऊ शकतो? नाही आहे. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिले. सांभाळून राहायचं असेल तर त्या लोकांपासून ज्यांच्या मनामध्ये फक्त वाईट विचार असतात त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. जे आपल्याला धोका देतील त्या लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे. समर्थ म्हणाले जगायचं आहे तर उत्तम रीतीने आपल्याला जगता आलंच पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.